अमेरिका इराण युद्धामुळं तिसरं विश्वयुद्ध होऊ शकतं का? अमेरिका इराण वॉर सिरीज भाग 4 यामध्ये आपण हा विषय पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका इराण हे जे युद्ध आहे हे धर्मासाठी चाललेलं युद्ध नाहीये. हे युद्ध डॉमिनन्ससाठी आहे. हे युद्ध डॉमिनन्स, सत्ता आणि जिओ पॉलिटिक्स याच्यामुळे चालू आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अमेरिका हे जगामध्ये एक महासत्ता आहे आणि अमेरिकाला आपली ही सत्ता टिकवायची आहे. आणि अमेरिकेचं हे वर्चस्व किंवा ही सत्ता कशी टिकेल, तर ती टिकेल जोपर्यंत अमेरिकेचं जगाच्या ऑइल प्रोडक्शनवर कंट्रोल आहे तोपर्यंत. आणि जगाचा ऑइल ट्रेड हा जोपर्यंत अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये आहे, जोपर्यंत हा ट्रेड अमेरिकन डॉलरमध्ये होत आहे, तोपर्यंत अमेरिकेचं हे वर्चस्व कायम राहील. आणि हेच वर्चस्व टिकवण्यासाठी अमेरिका अशा प्रकारचे युद्ध करते. आज जगातला जेवढाही ऑइल ट्रेड होतो याचा बहुतांश भाग हा अमेरिकन डॉलरमध्ये होतो. यामुळं अमेरिकेला मोठा बेनिफिट होतो. आणि जेव्हा जेव्हा जगामध्ये ज्या ज्या देशांनी अमेरिकन डॉलरला ऑइल ट्रेडमधून बायपास करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या देशावर अमेरिकेने हल्ला केलेला आहे. तिच्या नेत्यांची हत्यासुद्धा केलेली आहे. आणि याची उदाहरणं आहेत इराकचा सद्दाम हुसेन, यानंतर गद्दाफी आणि सध्या व्हेनेझुएलाचा प्रेसिडेंट, ज्याला अमेरिकेने त्याच्या देशातून सध्या उचललं आहे. याचं सुद्धा कारण हे ऑइल ट्रेडच आहे. सध्या जगामध्ये चीन, रशिया हे डी डॉलरायझेशन प्रमोट करत आहे. डी डॉलरायझेशन म्हणजे काय? डी डॉलरायझेशन म्हणजे जो काही ऑइल ट्रेड डॉलरमध्ये होतो त्याला कमी करणं, त्याला डी डॉलरायझेशन असे म्हणतात. जगात सध्या डी डॉलरायझेशन होताना दिसतंय, त्यासाठी प्रयत्नसुद्धा केला जात आहे. रशिया आणि चीन यामध्ये प्रयत्नशील सुद्धा आहे की जगाचा ऑइल ट्रेड हा डॉलरमध्ये न होता इतर करन्सीमध्ये कशा प्रकारे करता येईल, यासाठी हे दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. आणि याच डी डॉलरायझेशनमुळं अमेरिका हा आक्रमक झालेला आहे. पुढं तिसरं विश्वयुद्ध तर होणार नाही, परंतु अशा प्रकारचे युद्ध हे कायम होत राहतील. जेव्हा जेव्हा अमेरिकेच्या डॉलरवर संकट येईल, जेव्हा जेव्हा अमेरिकेच्या सत्तेला आव्हान दिलं जाईल, तेव्हा तेव्हा अशा प्रकारची युद्ध आपल्याला पाहायला मिळतील.